माझं म्हणणं असं आहे की त्या सर्टिफिकेट असं ही कंपनी 6 महिन्याची आहे, तर हे 3 वर्षाची अट टाकलेली ही नाहीये. माझं म्हणणं हा आहे मुद्दा बेसिक. हे पत्र आहे हॉटेल विकत घेणाऱ्यांचं, हे आपल्याकडे पाठवतो. अरे ऐकून तर घ्या, दलाली करण्यापेक्षा ऐकून तर घ्या. मी सांगतोय ना. प्रश्न असा आहे की यांनी हे कलेक्टरचं पत्र आहे सभापती महोदय की आपण यशस्वी देकारदार म्हणून निश्चित करण्यात आलेलं आहे. एक पत्र आहे माझ्याकडे 21 तारखेचं. ही एजन्सी सिद्धांत मटेरियल प्रोक्युरमेंट अँड सप्लाय. ओके, माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस कलेक्टर या एजन्सीची मान्यता देतो, त्या एजन्सीचं 3 वर्षाचं ITR नाही सभापती महोदय, ती कंपनीच रजिस्टर नाही, त्याचं टेंडर तुम्ही कसे मंजूर करू शकता? माझा मुद्दा तो आहे. माझा मुद्दा कितीला गेलं, काय गेलं, 10 कोटी द्या, 5 कोटी द्या, पण तुम्ही ती कंपनी तर लिगल असली पाहिजे, तिचं इन्कम टॅक्स असलं पाहिजे 3 वर्षाचं. आणि मग आता तुम्हाला एवढा पुळका एवढ्या लवकर दिलं पाहिजे, तर हे जे 2nd नंबर आणि 3rd नंबरचे टेंडर यांनी आता अर्ज दिलेला आहे की आम्ही घेतो म्हणून. मग त्यांना का देत नाही? कोर्टात का अर्ज केला मग पुन्हा कलेक्टरनी तुमच्या? मग तुम्ही चुकी म्हणजे आता मग माझा मुद्दा असा आहे की संस्थाच रजिस्टर नाही सभापती महोदय. माझ्याकडे या संस्थेनं भागीदारी ऑफिसमध्ये केलेल्या अर्जाची प्रत आहे. माझ्याकडं जी संस्था आहे, ज्याचे मालक आहे, त्या संस्थेचे त्यांचे वडील मंत्री आहे राज्याच्या मंत्रिमंडळात, सभागृहात, त्यांचं माझ्याकडे इलेक्शनचा ॲफिडेव्हिट आहे. याच्यामध्ये 0 रुपये दाखवलेले मुख्यमंत्री महोदय, आणि तो 67 कोटीचा टेंडर कसा घेऊ शकतो हा माझा प्रश्न आहे. मग 4 महिन्यामध्ये 67 कोटी कुठून येणार आहे? माझा प्रश्न बेसिक आहे. टेंडर तुम्ही त्या धनदा कॉर्पोरेशनच्या लोकांचे पैसे द्या. ती कंपनी काय फक्त वेदांत हॉटेल पुरती नाही आहे, ती कंपनी पुणे मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक आबासाहेब देशपांडे यांनी निर्माण केलेली ही हॉटेल आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांची पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. आणि असं असताना असं सगळं सभापती महोदय, माझं फक्त एवढा प्रश्न आहे सरकारला. सभापती महोदय, विरोधी पक्ष नेते बोलतायत, आपण जरा बसा. माझा प्रश्न असा आहे आता मंत्र्यांना की जी कंपनीच रजिस्टर नाही, जिचं इन्कम टॅक्स 3 वर्षाचं नाही, हिला टेंडर देता येतं का? नसेल तर या कंपनीवर FIR करा, हिला ब्लॅकलिस्ट करा. हा माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये सॉलन्सी सर्टिफिकेट 40 करोडचं द्यावं आणि मिनिमम 45 कोटीचं फायनान्शियल इयर मध्ये सर्टिफिकेट असं. ही कंपनी 6 महिन्याची आहे, हे 3 वर्षाची अट टाकलेली ही नाहीये. माझं म्हणणं हा आहे मुद्दा बेसिक. तुम्ही याला उत्तर द्या. तुम्ही जर अशा पद्धतीने देत असाल, उद्या कोणी घेतं म्हणाल तर तुम्ही कशी काय देणार आहे कंपनी? माननीय मंत्री महोदय, जो विषय आला की महसूल मंत्र्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवकाचे कोण असतील त्यांचं नाव घेऊ नका, ते रेकॉर्डवरती काढा. आम्ही त्यांचं बिलकुल नाव घेऊ इच्छित नाही. परंतु राष्ट्रीय संघाचे कोणतरी महान व्यक्ती ज्या वेळेला आपल्या कष्टाच्या पैशाने असं हॉटेल उभं करतो आणि त्याच्या कष्टाच्या पैशाचं आपलं सरकार एक घोषणा करतं, ना खाने दूंगा, ना खाऊंगा, ना खाने दूंगा, ही घोषणा करून मुख्यमंत्री आपण सभागृहात आहात की आपल्या संघाच्या एका माणसाने बनवलेलं हॉटेल ते कोणालाही विकलं गेलं असेल. आज गरीब मरतायत तिकडे. आपल्याकडनं अपेक्षा आहे की ह्या भ्रष्टाचाराला आपण मान्यता देता का? आणि जर अशा प्रकारे रिंग करून आपण सांगताय कोण आले नाहीत, हे पत्र आहे हॉटेल विकत घेणाऱ्यांचं, हे आपल्याकडे पाठवतो. त्यांना देता आलं असतं हॉटेल, परंतु सगळं दबावाखाली काम चाललेलं आहे. आणि म्हणून अशा दबावाखाली, मंत्र्यांच्या दबावाखाली आमचा एकच प्रश्न आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ही रिंग मान्य केली त्याच्यावरती कारवाई करणार का? आणि ज्यांनी खोटी कागदपत्र सादर केली तो देखील शासनाची फसवणूक आहे. आपण गृहमंत्री आहात, आपल्याला कायदे चांगले माहिती आहेत. ज्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे की मी एलिजिबल नसताना मी रिंग मध्ये जातोय म्हणजे मी शासनाची फसवणूक करतोय, तर अशा फसवणूक करणाऱ्या कंपनीवरती आपण कारवाई करणार का? एवढे आमचे 2 प्रश्न आहेत. आता उत्तर. मुळामध्ये मला या लक्षवेधीवर बोलायचं नव्हतं, परंतु माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी नाव घेतल्यामुळे मला बोलावं लागतं. मंत्री म्हणजे ना संजय शिरसाट म्हणजे कोण दुसरा आहे? ऐकून घ्या सभापती महोदय, मुळामध्ये
मुळामध्ये अरे का खोटं खोटं बोलता यार, कधीतरी ऐकून घ्या. सभापती महोदय, मुळामध्ये लक्षवेधीमध्ये तुम्हाला नेमकं काय मांडायचंय? हॉटेलच्या किमतीबद्दल बोलायचंय, एजन्सीबद्दल बोलायचंय का अधिकाऱ्याबद्दल बोलायचं? एकदा ठरवून घ्या ना. मूळ मी बोलतो ना, आता मी बोलतोय ना, थोडं समजून घ्या. महाजन साहेब, पहिला मुद्दा आला की हॉटेलची किंमत ही कोणी काही महाशय सांगतात 130 झाली पाहिजे, 160 झाली पाहिजे, 200 झाली पाहिजे. मूळ तुम्ही समजून तर घ्या विषय काय आहे. एक हॉटेल स्थापन झाली 30 वर्षापूर्वी. काही भागधारक शेअर होल्डर एकत्रित आले, त्यांनी त्यात शेअर टाकले. ऐकून घ्या, पहिला विषय ऐकून घ्या. एकत्रित आले, थोडक्यात बोला, थोडक्यात. एकत्रित आले, त्यांनी ती कंपनी स्थापन केली. ते झाल्यानंतर त्या भागधारकांना असं वाटलं की आम्हाला फसवलं गेलं, मग ते कोर्टात गेले. कोर्टामध्ये जाऊन त्यांनी विनंती केली की आम्हाला आमचे पैसे पाहिजेत, आम्ही जे पैसे या हॉटेलमध्ये टाकले ते पाहिजेत. आणि ही सगळी प्रोसेस जी आहे ती कोर्टाच्या माध्यमातून चालते. या ठिकाणी त्या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले आहेत. हे या महसूल विभागाचं काम नाही, महसूल विभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी त्यांना बोलता आलं. त्या ठिकाणी कोर्टाने निर्देश दिलेत. प्रत्येक टेंडर हे कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आलेलं आहे. प्राइस कोणी ठरवली? प्राइस हे अधिकाऱ्याने ठरवलेली नाही, प्राइस हे कोर्टाने ठरवली. तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही तो कोर्टाचा करा. कोर्टाने सांगितलंय 6 वेळेला टेंडर झालं, कोणीही आलं नाही. दर वेळेला टेंडर फ्लोट करताना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते. कोर्टाची परमिशन घेतल्यानंतर टेंडर फ्लोट होते. अधिकाऱ्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. दुसरा महत्वाचा आहे की कोणत्याही टेंडर मध्ये सहभाग घेत असताना नॉमिनल रक्कम भरावी लागते. ती किंमत 15 लाख रुपये असेल. त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर जर ते मान्य झालं त्याच्यानंतर 25% रक्कम भरणे, त्याच्यानंतर 75% रक्कम भरणे. परंतु हे यांना ऐकायचंच नाहीये. मुळामध्ये यांना ती प्रोसेस कळाली नाही. हे दलाली करण्याचं जे काम करतायत ना, यांना बेस नाहीये. यांनी सांगावं. जा कोर्टाच्या समोर सांगा कोर्टाला तुम्ही हे चुकीचं केलेलं आहे. कोर्टाला बोला ना तुम्ही. जेव्हा कोर्टामध्ये मॅटर आहे तुम्हाला बोलायचा अधिकार काय प्राप्त होतोय? तुम्ही कसं बोलू शकता? तुम्ही कोर्टाच्या विरोधात बोलतायत. त्या अधिकाराचा काही संबंध नाहीये. म्हणून यांना दरवेळेला आपलं काही लोकांनी आपलं उखळ पांढरं करण्यासाठी, ब्लॅकमेल करण्यासाठी हा रचलेला डाव आहे. म्हणून यांना कोर्टाच्या आदेशानुसारच जागेवर बसा. सभापती महोदय, मुळामध्ये अरे ऐकून तर घ्या. दलाली करण्यापेक्षा ऐकून तर घ्या. मी सांगतोय ना. तुम्हाला जर कायदा कळत नसेल तर आमच्याकडून शिकून घ्या. यांना मुळामध्ये या गोष्टीचं भांडवल करायचंय. शिवसेना प्रमुख असताना जोड्याने मारला असता. आता मराठी माणूस पुढे चाललेला पाहत नाही यांना. हे नाव देतात. म्हणून आता ही जी काय कोर्टाची प्रक्रिया आहे, या कोर्टाच्या प्रक्रियेनुसार काम झालेलं आहे. 20 तारखेपर्यंत टाइम दिला होता. 25% भरायचा टाइम हे 20 तारखेपर्यंत दिला होता. 20 तारखेपर्यंत पैसे भरले नाही तर ती प्रक्रिया ऑटोमॅटिक रद्द होते. कदाचित हा कायदा यांना माहिती नाही.
म्हणून यांनी जे काही आरोप केलेत ते एकदम बिनबुडाचे आहेत.